दर्गा परिसराच्या त्या ठिकाणी विधानसभेचे 2 बूथ आहे आणि आमचे जे कार्यकर्ते पाशूभाई आणि खलीलभाई, मला फोन आला पाशूभाईच्या भाच्याचा की इथे असा प्रॉब्लेम झाला आणि तो अखिल आपल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी मारतोय, हाणमार करतोय. मी तात्काळ त्या ठिकाणी गेलो तर अक्षरशः त्यांनी माझ्याही गाडीवरती त्या ठिकाणी दगडफेक केली. म्हणजे एवढी दादागिरी, म्हणजे आज तुम्ही कशातच काही नाही, पण एवढी जर दादागिरी जर करत असेल तर वैजापूर ग्रामीण भाग असेल, वैजापूर शहराची ही सुजाण नागरिक आहे, ही इतकं जर तुम्ही आज जर दादागिरी करण्याची भाषा जर करत असाल तर ही गोष्ट प्रामुख्याने बरोबर नाही. आणि म्हणून मी त्या ठिकाणी तात्काळ SP साहेबांना बोललो, PI साहेब त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आता सगळं हे केलं. परंतु या ठिकाणी मी एवढंच सांगणार आहे की वैजापूरमध्ये जे 45 बूथ आहे, या 45 बूथच्या आतमध्ये जे काही बाहेरचे गुंड या ठिकाणी आणलेले त्यांना तात्काळ त्या ठिकाणी हटवलं पाहिजे. आणि अशी दादागिरी आम्ही तर सहन करणार नाही. मी तर स्वतः त्या ठिकाणी जाऊन उभा राहिलो. आणि म्हणून या ठिकाणी ही जी दादागिरी ती वैजापूरची जनता खपून घेणार नाही, एवढंच प्रामुख्याने या ठिकाणी सांगतो. आणि जशाच तसं उत्तर दिलं जाईल हे या ठिकाणी सांगतो. कार्यकर्त्याला जे मारहाण झाली त्यांच्याकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता पोलीस स्टेशनलाच बसवलं मी त्या ठिकाणी आहे ना. जो पाशूबाई आहे आणि पाशूबाईचा एक भाचा आहे ना, दोघंही पोलीस स्टेशनला बसवले. SP साहेबाला कळवलं का त्या अखिलवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे.